नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET-बद्दल आली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, TETला मुहूर्त मिळेना, परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबणार। शिक्षक परीक्षेच्या TET आयोजनाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नसल्याने लाखो उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे। पेपर फुटीनंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची घोषणा झाली असली तरी शासनाकडून अंतिम निर्णय आणि परीक्षेच्या तारखेबाबत सूचना न आल्याने TET डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या TETसाठी यंदा मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहेत। जूनमध्ये नियोजित परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे पुढे ढकलण्यात आली। त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले। मात्र ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि परीक्षा केंद्रांची उपलब्धता याबाबत निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही। ऑनलाईन परीक्षा घेतल्यास पेपर फुटीला आळा घालण्यास मदत होऊ शकते, मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार ही परीक्षा घेण्यासाठी पुरेशी संगणक, परीक्षा केंद्रे आणि तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करणे परीक्षा परिषदेसमोर प्रमुख आव्हान ठरणार आहे। त्यामुळे ऑनलाईन परीक्षेचा निर्णय झाल्यानंतरही तिच्या प्रत्यक्ष आयोजनासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे। जूनमध्ये होणाऱ्या TETसाठी सुमारे 6 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते। शिक्षकांसाठी TET अनिवार्य करण्यात आल्याने या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे। परीक्षा कधी होणार यावर स्पष्टता नसल्याने उमेदवारांच्या तयारीचे नियोजनही विस्कळीत झाले आहे। विशेषतः TETच्या निकालावर शिक्षक भरती आणि सेवेशी संबंधित बाबी अवलंबून असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा TET घेण्याचे नियोजन करण्यात आले होते। तर पेपर फुटी प्रकरणानंतर TET परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही। परीक्षा ऑनलाईन घेणे तांत्रिक अडचणीचे ठरणार आहे। त्यात 9 माध्यमातून होणारी परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य आहे का? शिक्षक व भावी शिक्षक प्रचंड निराशाग्रस्त असल्याने तत्काळ परीक्षा नियोजनाचा निर्णय घेण्यात यावा, असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांनी म्हटले आहे। तर ही होती TETबद्दल आली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।